श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, खिचडीमध्ये वाटाणे कितीही मिक्स करा, ते कधीच एक होत नाहीत. कारण तांदूळ हा तांदळालाच पकडून ठेवत असतोय आणि फक्त स्वार्थासाठी वाटाण्याला तो जवळ करत असतोय. आणि तसंच नेमकं आपल्या नात्यामध्ये सुद्धा असतं. आपण कितीही कोणालाही जीव लावा, पण त्यांच्या स्वार्थापोटी ते आपल्याला जीव लावत असतात, पण आपले कधीच होत नाही. कारण श्रोते हो, रक्ताचा माणूस हा रक्ताच्या माणसाकडूनच बोलत असतोय आणि आपण मात्र मूर्खासारखं त्याला आपलं समजून बसत असतो. श्रोते हो, आयुष्याच्या प्रवासात हा परकेपणा आपण ओळखला तरी देखील आपल्या आयुष्याचा प्रवास आनंदाचा होऊ शकतोय. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. खोटेपणानं कमावलेला पैसा हा आजारपणावर खर्च होतो. त्यामुळे कमी कमवा, पण प्रामाणिकपणाची भाकरी खा. उकळत्या पाण्यात जशी सावली दिसत नाही, त्याचप्रमाणे विचलित मनात समस्याचं समाधान सापडत नाही. शांतपणे विचार केल्यास तुम्हाला उपाय सापडेल. मनाला मनानं मनोमन म्हणवलं की मन ही मनाचं मानतं. बायकोचं जग तिचा नवरा असतो, म्हणून त्याच्याशी भांडते, त्याच्यावरच रुसते, प्रेम स्वतःपेक्षा जास्त करते. त्यानं थोडं जरी रागावलं तर त्याच्यासाठी रडते. आणि सगळ्यात जास्त खुश ही तेव्हाच असते जेव्हा तो तिच्यासोबत वेळ घालवतो. जीवनाचा तमाशा बनवणाऱ्यात सर्वात चांगली भूमिका ही आपल्या जवळच्या लोकांचीच असते. साधी सरळ माणसं ही मूर्ख नसतात, ते फक्त समोरच्याला चांगलं समजत असतात. आयुष्यात दोनच खरे मित्र मिळतील, एक आरसा आणि दुसरी सावली. आरसा खोटं बोलत नाही आणि सावली कधीच तुमची साथ सोडत नाही. त्या व्यक्तीपासून नेहमी दूर राहा ज्या व्यक्तीला स्वतःच्या चुका दिसत नाहीत, परंतु ते दुसऱ्यांच्या चुका चष्मा लावून बघतात. तोलता न येणारं माप म्हणजे बाप. ज्या लोकांसाठी तुम्ही रडता ते लोक दुसऱ्यांना आनंदी ठेवण्यात व्यस्त असतात. त्यामुळे माणसं ओळखायला शिका. देव कधी कोणाचं वाईट करत नाही, पण कर्माची फळं दिल्याशिवाय राहत नाही. जीवन असं जगा की जर कोणी हसलं तर ते तुमच्यामुळं हसलं पाहिजे, तुमच्यावर नाही. जर कोणी रडत असेल तर ते तुमच्यासाठी रडलं पाहिजे, तुमच्यामुळं नाही. जिथं आस्था आणि विश्वास आहे तिथं चमत्काराची गरज नसते. शेवटी विघ्न देणाराही तोच आणि विघ्न हरताही तोच. काही वेळा काही गोष्टी धरून ठेवण्यापेक्षा सोडून देण्यात मजा असते. जोपर्यंत तुम्ही थोडं तिरकं होत नाही, तोपर्यंत काही लोक सरळ होत नाहीत. तुम्ही एखाद्याला मदत करायला नकार दिला की तुमची निंदा चालू होते. वाईट परिस्थिती पण ही गुरुच असते, जाता जाता खूप काही शिकवून जाते. आपण लहानपणी वडिलांच्या खांद्यावर बसून देव दर्शन घ्यायचो, पण देवाचं दर्शन घेताना समजलंच नाही की आपण देवाच्या खांद्यावर बसलोय.
मनानं जवळ असलेली माणसं फक्त अंतरानं दूर असतात. जाईल तिथं आकाशातील सूर्याप्रमाणे ती नेहमी बरोबर असतात. काही नाती ही भाड्याच्या घरासारखी असतात. कितीही जपली तरी आपली कधीच होत नाही. सत्य बोलणं जेव्हा वादग्रस्त ठरायला लागतं तेव्हा समजून जायचं की खोट्या नाण्यानं बाजार आपल्या ताब्यात घेतला आहे. माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायचीच नसेल तर कारण सापडतात. दुःखात फक्त एकच बोट अश्रू पुसतं आणि आनंदात 10 बोट एकत्र येऊन टाळ्या वाजवतात. जर आपले स्वतःचेच अवयव असे वागतात तर जगाकडून आपण वेगळी अपेक्षा तरी का ठेवायची? चिंता ही पाहुणी म्हणून येते, पण तिला मालक बनवून ठेवू नका. जीवनात व्यस्त इतकं राहा की पश्चाताप, भीती, दुःख आणि द्वेषासाठी आपल्याला वेळच मिळाला नाही पाहिजे. कारण जीवनात रिकामा माणूस सर्वात जास्त दुःखी असतो. माणसाला धर्म वेगळा करतो, देव नाही. संकटाचा काळ हा प्रत्येकाचा ठरलेला असतो. तो कायम कुठंच मुक्कामाला राहत नसतो. परिस्थिती कशी असो, जगण्यासाठी हिंमत कायम ठेवली पाहिजे. कारण योग्य वेळ आल्यावर आंबट कैरी सुद्धा गोड आंब्यात परावर्तित होत असते. आयुष्याची सर्वोत्तम गुरु किल्ली म्हणजे अनुभव. तो तुम्हाला अशी शिकवण देईल जी कोणत्याही पुस्तकात सापडणार नाही. दुसऱ्याचं दुःख वाटून घेतलं की माणूस स्वतःचं दुःख आपोआप विसरतो. दिसणं आणि असणं यातील फरक कळला की फसणं बंद होतं. आपल्याला जे मिळालं नाही ते दुसऱ्याला तरी मिळावं हा विचार ज्या क्षणी आपल्या मनात जन्म घेतो तेव्हापासूनच खऱ्या अर्थानं आपला प्रवास निरपेक्ष माणुसकीच्या दिशेनं हा सुरुवात होतो. आयुष्यात 2 प्रकारची लोक येतात. एक, तुम्ही चुकलात तर चूक सुधारण्यासाठी मार्गदर्शन करणारे, आणि दुसरे, तुमची एक चूक व्हावी म्हणून वाट बघणारे. जी नाती वेळेनुसार आणि कुणाच्याही सांगण्यानुसार बदलतात ती आपली कधीच नसतात.